नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण साधारणतः 2 ते 2.5 महिन्यानंतर शूट करतोय. तर व्हिडिओ शूट लेट करण्याचं कारण असं होतं की आपला मोबाईल खराब झाला होता आणि शेतीची खूप कामं चालू होती, त्याच्यामुळे वेळ पण भेटत नव्हता व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर म्हटलं मग चला आजपासून व्हिडिओ शूटिंगसाठी सुरुवात करूया. आजपासून कंटिन्यू तुमच्याकडे व्लॉग येतच असतील. आजचा व्लॉग साधारणतः आपण 4-4:30 वाजले आता आपण आता शूट करतोय. कारण असं होतं की आपल्याला आज रात्री निघायचं तुळजापूर, अक्कलकोट आणि जेजुरीच्या दर्शनासाठी. तर म्हटलं चला सर्व पटापट कामावरून घेऊ. रात्री निघणार आहे आपण, साधारणतः 12 वाजता निघणार आहे. आपल्यासोबत मावशीन ते पण आहे आणि आपला शिवा पण आहे. शिवाला पण घेऊन जातो आपण त्यावेळेस फिरायला देवदर्शनासाठी. तर मग म्हटलं चला पहिले घरचे सर्व कामावरून घेऊ. रात्री 12:30 वाजता 11:30 वाजता गाडी आपल्याला म्हणजे मोटर हे केली आपण, बोलेरो गाडी बुक केली. तर बोलेरोनं आपण जाणार आहोत. पण आपल्याला घरून लवकर निघावं लागणार, कारण का शिवाय लवकर झोपी जाईल आणि रात्री एवढं लेट नाही यायचं म्हटलं तर झोपून उठला झोपणार नाही. तर आपण 8-8:30 वाजता गाईंचं दूध वगैरे काढून जेवण वगैरे करून इथून मावशीच्या घरी निघू आणि त्यानंतर मग रात्री 12:30 वाजता आपण तुळजापूरच्या दर्शनासाठी निघूया. तर पटापट सर्व घरची कामं आवरून घेतो आता एकदा, कारण का खूप कामं पेंडिंग आहे. घासाला पाणी भरणे, उसाला पाणी भरणे, गाईंचा चारा कुट्टी, संध्याकाळची उद्याची वैरण. अक्काना आहे घरी आहे, पण मग नको त्यांना त्रास, कारण का आपली कामं आपण जर करून गेलं तर मग त्यांना त्रास होणार नाही. या हिशोबाने आपल्या बरोबर कामं सर्व नियोजन करून जाऊ एकदा आणि संध्याकाळी भेटू. मग घरून निघताना इथून आता 8-8:30 वाजता निघू आणि एवढ्याला जाऊ, त्यावेळेस भेटूया तुम्हाला. मग आत्ताच्या सध्या आपण बरोबर कामं आवरून घेऊया. मग अक्काच्या आप्पाचं दर्शन घेतो जाताना. आता प्रियंका किती शिवा घेत आहे. बाप्पा करा त्याला पटकन. चला आपण निघूया गाडीवरती, मोटरसायकल घेऊन मावशीच्या घरापर्यंत जाऊ आणि तिथून मग मोठ्या गाडीत जाऊ. आपा जाऊ का चालायचं? अगं बाय ग, हळूहळू पडशील. मावशीच्या घरी आलो आपण. इथं गाडी समोर आली मावशीच्या घरात जाऊ. गाडी सामान टाकते, सर्व सामान टाकू आणि निघूया पटापट. चला गणपती बाप्पा मोरया. चला निघूया तुळजापूरच्या दिशेने. आता पहिला फ्युअल पंप अंदरफुलचा. आता इथं गाडीचं पेट्रोल फुल करू एकदा आणि मग निघू तुळजापूरच्या दिशेने. समोर जो दिसतोय तो धुळे सोलापूर नॅशनल हायवे. तर नॅशनल हायवेने आता आपण वरती जाऊ ब्रिजवरती आणि सोलापूरच्या दिशेने जाऊया. आत्ता आपण लागलो धुळे सोलापूर नॅशनल हायवेला. आता डायरेक्टली तुळजापूरपर्यंत हा रोड हायवे डायरेक्टली आणि डायरेक्टली आपण तुळजापूरपर्यंत जाऊया. मग हॉटेल गाडी थांबवली इथं चहा पिण्यासाठी. रात्रीचे वाजलेत 1 वाजला आहेत. तर थोडं चहा घेऊ आणि निघूया परत पुढच्या प्रवासाला. वाजले 2 आणि आपण एका ठिकाणी चहा प्यायला थांबलोय. शिवाय आम्ही हॉटेल विश्वजित म्हणून आहे. तर इथं चहा वगैरे घेऊ. साधारणतः अजून 2-2.5 घंटे लागतील आपल्याला जायला तुळजापूरपर्यंत. म्हणजे 5-5:30 पर्यंत आपण तुळजापूरला पोहोचू. शिवा पण काही झोपत नाही, कारण त्याला झोप आली पण झोपतच नाही तो गाडी, कारण झोपमोड होऊन गेली पूर्णपणे. त्याला आपण काही खाऊ घालू. तर आपण चहा मित्र काही खाऊ घालू आणि मग जाऊया पुढे. पहाटे 4 वाजता आपण पोहोचलोय तुळजापूर देवस्थानमध्ये. गर्दी खूप आहे इथं गाड्यांची. आंघोळीसाठी तर रूम भेटली आपण 50 रुपये पर हेड प्रमाणे. आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ आणि मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ. पार्किंग बघा, गाड्यांची पूर्णपणे फुल भरलेली पार्किंग इकडे.